वाघोलीचं मैदान टाळ्यांचा कडकडाट आणि समोर उभा आहे महाराष्ट्राचा लाडका पैलवान सिकंदर शेख। यंदा महाराष्ट्र केसरीची चांदीची गदा सोलापूरला जाणार की कुणी रोखणार सिकंदरचं वादळ? जाणून घेऊया एका विशेष रिपोर्टद्वारे। काय आहे ही बातमी सविस्तरपणे जाणून घेण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच NGTV मराठी न्यूज चॅनलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राइब करा। नमस्कार, मी बंदगी NGTV मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय। पुण्यातील वाघोली येथे 68व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला दणक्यात सुरुवात झाली आहे। यंदा या स्पर्धेचे मुख्य आकर्षण ठरतोय तो म्हणजे पैलवान सिकंदर शेख। गेल्या काही मोठ्या कुस्त्यांमध्ये निर्विवादपणे वर्चस्व गाजवल्यानंतर आता महाराष्ट्र केसरीच्या किताबासाठी सिकंदरने शड्डू ठोकले आहेत। वाघोलीच्या स्वर्गीय अजितदादा पवार क्रीडानगरीत हजारो कुस्तीप्रेमींची गर्दी उफाळून वर आली आहे। सिकंदर शेख हा माथी विभागातून खेळणार की गादी विभागातून याकडे सर्वांचे लक्ष लागले होते। मात्र त्याच्या नुकत्याच झालेल्या कामगिरीवरून तो पूर्ण फॉर्ममध्ये असल्याचं दिसतंय। कुस्ती शौकीनांच्या मते सिकंदरची ताकद आणि चपळाई त्याला इतरांपेक्षा वेगळं ठरवते, तर कुस्ती तज्ज्ञांच्या मते यंदा तगडे प्रतिस्पर्धी समोर असले तरी सिकंदरचा अनुभव आणि सध्याचा आत्मविश्वास त्याला विजेतेपदाच्या शर्यतीमध्ये सर्वात पुढे ठेवतोय। यंदाच्या महाराष्ट्र केसरी विजेत्याला फॉर्च्युनर गाडी आणि चांदीची गदा मिळणार आहे। सिकंदर शेखसाठी ही स्पर्धा केवळ एका किताबाची नाही तर आपल्या चाहत्यांना दिलेल्या शब्दाची आहे। मागील काही स्पर्धांमधील हुकलेली संधी भरून काढण्यासाठी त्याने गेल्या 6 महिन्यापासून कठोर सराव देखील केला आहे। आता 22 मार्चला होणाऱ्या अंतिम लढतीमध्ये सिकंदरचा जलवा पाहायला मिळणार की महाराष्ट्र केसरीच्या गादीवर नवीन चेहरा विराजमान होणार, हे पाहणे देखील तितकेच औत्सुक्याचे ठरेल। कुस्तीच्या अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत रहा NGTV मराठी न्यूज। NGTV मराठी न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सना आत्ताच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या भागातील देश विदेशातील सर्व ताज्या घडामोडी सगळ्यात आधी आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी NGTV मराठी न्यूज सोलापूर।